अभिषेक पाटील पाटील संतोष आगरे मित्या राकेश मास्टर संदीप आगरे दुकानदार सुहास आगरे गोम्या विशाल आगरे विकास आगरे लहान मुलगा रुद्र आगरे बालक सूर्यकांत गोताड आम्ही आता तुमच्या समोर सादर करणार आहोत एक विनोदी प्रबोधनकारी फार मोबाईलच्या कामात बाबूबाई दिवाना नमस्कार मंडळी हे आमच्या गण्याचं घर काय रे बाब्या सकाळ सकाळ आवाज येतो कुठं आलास कुठून गण्या रे बाब्या बाबा गेलास की काय थांब आलो दोन लागला मग बसलोय थांब आलो आलो काय रे बाब्या काय सकाळ सकाळ आवाज आला काय आंबीला गेलो कसं झालो नाही भाऊ जरा जातो तो खाली जरा आवाज सकाळ सकाळ लावून आलेला दुसरं एवढा हलतोच काय लावून आलाच वाटतं भाव मी तर लागून आलो भाव तुझ्या काय मला मी आपली चड्डी घालून आलो मस्त काय दिसतंय बरं तरच काय घातलं का आम्ही चड्डी डोक्याचा मस्त प्यायलोय मी पण चढले या गाण्यात काय आजकालची पोर नमस्कार मित्रांनो भावांनो माझा सगळ्यांना मगाशी झालेला चमत्कार मी गण्या आज आम्ही तुमच्या समोर अशी संकल्पना सादर करणार आहोत ती तुम्ही घ्या नाहीतर आपलं सोडून द्या म्हणजे ते सोडून द्या म्हणजे आम्ही सांगितलं सोडायचं बाजूचं काहीतरी सोडा लय कंटाळा आलाय घरात गरम पण जाम होते हो गाणं म्हणतो काहीतरी ये गो ये महिना
काय नाही पाटील, असं आपलं गाणं म्हणत होतो. अरे मला वाटलं मला काहीतरी बोलतो. छे, पाटील तुम्हाला कोण बोलल? थांबा, मी माझी ओळख करून दिली, मी तुमची पण ओळख करून देतो. मंडळी, हे आमचे पाटील. पाटील म्हणजे आमचा गावचा मेन माणूस बरं का. गावचा मेन माणूस असला मी स्वतःची लंगटी सांभाळत नाही. काय म्हणतो? छे, पाटील तुमची कोण चेष्टा कराल काय? पुढे तुम्हाला काय बोललो मी? काय हो पाटील, आज इकडे कसं काय? काय रे पोरा, काय म्हणतोस काय? मी कुठं बोललो? मी आपल्या तुमची लंगटी काढली होती. पाटील काय टेन्शन कसलं आहे बाबा? काय नाही रे, बसलो होतो इथे. टेन्शन भरपूर आहे पाटलांच्या डोक्यावर वाटतं. काम वरून आलेलं दिसतंय. काय नाही रे, बसलो होतो इथे. हा. कोण नाही माझ्याजवळ बोलायला. एवढं म्हातारं झालं, कोण बोलल? त्यात गडीवर पोरं हा. आणि मुलं बसले मोबाईलवर. हे बघ, दिसतं त्या मोबाईल. मग काय पाटील, कसं काय आजूबाजूला सगळं ठीक आहे ना? आहे रे, सर्व काही ठीक आहे. आजूबाजूला लक्ष ठेवा. इकडचे देशाचे पाकरा बिकरा कुठं आहेत ना, चाली हलवला करतात ते बघा बरं. मोबाईलचा जमाना आहे आताचा. काय गण्या, काय पाटलाची काय चेष्टा करतो तू? चेष्टा कसली, मस्करी केली थोडी. अरे गण्या, मी जरा जाऊन येतो गावात, फेरफटका मारून येतो. जावा जावा, इकडे तिकडे बघा काय असेल तर. सगळे माणूस तुम्हाला ठेवलंय. याला लंगटी पाटील 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 गेलं. मंडळी, पाटील तरी गेलं, मी तरी कशाला थांबू? आमचं एवढंच वाक्य होती, मी आपलं जातो. जाम कंटाळा बनालाय, सारा नेटवर्क पण नाही काय. सकाळपासून चहा पण पियाला नाही, मला चाय घेतो. अगे मंजू, हो काय हो काय? अगं माझे मंजू, हो बोला ना. अगं थोडी चाय घेऊन ये. येते येते. ये लवकर ये. आलीस तू? हो आले ना. चाय दे आधी. हो किती वेळ मोबाईलवर? तुम्ही पण त्या मोबाईल मध्ये गुंतलात. मग त्या मोबाईलची लग्न करायचं, माझ्याशी कशाला केलं? केलं असतं लग्न. होय ग माझी माझा पोर तो बाबू पोर बघा किती चाललं. काय कोणता फरक आहे म्हणजे चल बाबू, फोनवर आहे, तुला पाहिजे? तुला पाहिजे का फोन? त्याला भुकी पण टाकलं बा. ऑनलाईन चाय. ऑनलाईन पण चाय भेटते काय? काय आता सगळं ऑनलाईन भेटायला लागलंय. ए मंजू, काय हो? ऐक ना, आता आपलं हा सिम कार्ड मोठं झालंय. हो कसली काय सिम कार्ड ह्याच्यात? आता हा सिम कार्ड आपला आता मोठा झालाय. हो हो, लोकांची पोरं बघा तिकडे शाळेत जायला लागली आणि हा सिम कार्ड तुमचं, त्याला पण शाळेत आता पाठवायला पाहिजे. जायचंय तुला? होय, तुला जायचंय? बाबा काय म्हणतात? अगं त्याला शाळेत तर पाठवू, पण त्याला आता मोबाईल हवाय. तुमची सवय.
त्या लोकांच्या पोरांचं बघून हे बघा हे लोकांच्या पोरांचं बघून याचा पण वरवरायला लागलाय. यांचा का आता वलवला लागला तुमच्या अरे लोक बघा बायको ना माझी काय ऐकते ना त्याचा काही समजत नाही. अगं त्याचा हात वरवायला लागलाय म्हणतोय मी. मला वाटलं काय काय वाटत काय वरवायला लागला आणि काय हे काय तर काय सांगू तुला. हो मी जाते घरात लय बोलवायला लागलाय ना जा हा तू जेव्हा जा जा. ए थांब अच्छा आईला मला पण जाम कामं पडले. जातो मी पण येतो हा. बघ तरी पण मोबाईल हातात येतो. तिथे इथं ऐसा सोचने वालों मैं दारू नहीं पीता. ये दारू 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 हे दारू माझी बायको पारू. हे दारू काय काय करू माझी बायको दारू नाही. माझी बायको नाही माझी जीव आहे. अरे माझ्या तेव्हा सांगितलं काय खाली फिरी फिरी माझं पावसात घेऊन ये. नाही मी म्हणजे काय दारू कौन कहता है मैं दारू शराबी. ऐसा कौन बोला मैं शराबी हूँ. किसको बोला शराबी हूँ. बोलो किसको लगा शराबी हूँ. अरे बाब्या जीवाचा जीव गटले पेरतीचं वाटतंय मले तुझ्या तोंडाला तोंड वाजविले आणि बघून दुश्मन झाला. खाली गेला वाटत. अरे तुला डोळतोच आहे. गेलो होतो. रात नव्हता जीव. काय बोलतोस. होय होय. अजून कोणाला गेले तंबाखूचं पान नसेल बोलते. मी तंबाखू खातो. कोण बोला मी तंबाखू खातो. तुला माहिती आहे मी तंबाखू खातो. मी तंबाखू पण खातो. लपून ठेवून होती ना ते मी. काय बोलू नकोस. शाळेवर बघा मला चालले की मला पाटील चालले. पेट्रोल लागेल रे बाबा. काय मी बघितली साहेब तू दारू माझी बचल सकाळी तुला दारू आणली. तुझी दारू मी आणते. बस बस एक वेळ मी नाही पिणार बाबा पण तुला पाजणार. तोंडावरून दिसतो मला पियाला बाबे म्हणते मला बाबे. चित्र दारू पिऊ मी दारू पियालो. नाही नाही मी दारू नाही पीत. नाही नाही तू दारूला चिवत पण नाही बा. सोडून सोडून पितो सगळ्या सगळ्या आहे मी. ब्लॅक बोलतं त्याला बहुत काय बोलतात साहेब माझा लाल दिसते रे. हे घे तुझा पॅक आणि माझा पॅक दोघांचा पण बनव.
बाब्या बाब्या ग्लास आणलीस दारू आणलीस चाकण आणलास काय चाकणं हा चाकणं. अरे मेला बस झडपड तू काय बस तू मुगदा कोणाला चालायचं मगाची मी कुठून आली दुकानातून पाटलाचे त्याला पाटलान दुकान चालू केलं मग असं लंगटीवर आला होता फोटो थोडा टाकणार हे मुगडा आणतो दुसरं पण नाही काय. हे बघ माझ्या आईन चदवार चकली दिला चदवार. मी प्रोफेशनल ठेवले मी ते उकळलेले चणे ते खातो ते संपले संपले कालच्या वाराला होते. ही दारू माझी रे ही दारू आहे ठीक आहे मग कुठंच काय दारू माझी वास म्हणजे दारूचा एक चंदनाचा वास आहे नवा एक काजूची बोंडाची बोलतात रत्नागिरीमध्ये फेमस अरे मेळा थकवायला लागले आणि दारू उघडले तर पॅक बनवतो कोणासाठी मी बनवतो दारू आहे हा पॅक करून जा लवकर केलं पाहिजे. असं असतो काय एका गोटात पियाचा एका गोटात दारू मेला निम्म पाणी वाटलं सर मेला जातो सांगू नका मी बेवडा आहे मी बेवडा नाही हे चकलं दे सगळं मला राहू दे मला हात देतोस काय जरा मी येतो गाड्या घालून गेलाय मला शिवाय देत असतो रस्त्यावर तुकडू की काय कुठं जातो तुम्ही अरे काय करतोय कोण काय करतोय मी आलतोय दारू पितोय कोण दारू प्यायला तुझ्या फॅमिलीचा विचार कर. काय फॅमिलीचा ओके कलेक्टर ओके अरे मी कलेक्टर नाही मास्तर आहे मास्तर. ओके इन्स्पेक्टर मी मास्तर आहे तुझ्या मुलाबाळांचा विचार कर. पोर आहेत कोण बोला ना पोर आहेत अरे तुला 4 मुलं आहेत मला चार पोर त्यातली 2 मुलं माझ्या शाळेत शिकतायत. होय काय म्हणता मला नाही मी दारूच्या नशेत आहे कोण बोला मला पोर आहेत बोलला तुम्ही मास्टर मास्टर नाही कलेक्टर आहे आता मला मास्तर म्हणतो कधी कलेक्टर म्हणतो हा थोडा वेळ मला होम मिनिस्टर करेल मी येतो. मिनिस्टर आहे ना आमदार झाला मास्टर गेले पाय उठत नाही माझे काय सांगू या बेवड्यांना कोण बेवडा सकाळ संध्याकाळी सिप तोंडावर लावून असतो साल्या तुला काय समजतं मला समजत नाही म्हणून मी बेवडा आहे अरे तुझ्या 4 मुलांचं बघ
ते पोरं शाळेत जातात त्यांचं बघ. अरे तुझी बायको तर बिचारी पहिली झोपली जाऊन पैसा कमवते आणि तू दारू उडवतोस. करेक्ट करेक्ट बोलस तू. बायको कामावर जाते, मी संध्याकाळी दारू बसतो आणि बायकोच्या घरी येऊन मार खातो. काय रे? अरे मित्रा, बघ, जेवढी दारू चांगली ना तेवढी वाईट पण आहे. कोण बोला? वाईट आहे? वाईट. तू बोलतोस म्हणून वाईट आहे. बोल, मी आता काय करू? अरे तुला सांगतो बघ, मी पियाचो मेळा डॉक्टर कोण वाचलास? एवढा कुठं पियालाच कुठे रे तू? बोल, मी दारू पित नाही. तुम्हाला माहिती आहे मी दारू अरे बघ, मी पियाचो, माझा ना दारू सोडल्यापासून संसार कसा बघा सुरळीत चाललाय बघ. तसं तूही दारू सोड. मी दारू पितोय, माझा संसार वाकडा चाललाय. काय सांगू आता याला? हे बघ, तू माझा मित्र आहेस. अरे डिग्री दोस्त आहे माझ्या. डिग्री दोस्त आहे माझा. तू माझा मित्र आहेस, तू माझ्यासाठी दारू सोड. मी दारूला ठरलंय नाही, दारू माझ्याकडे येते आणि मला बोलते तू पी रे. पी. हे बघ, मी सांगतो म्हणून तू दारू सोड. मला तू खास मी फंटर आहेस ना. तुझं ऐकून घेतोस. हा, दारू सोड. बस बस, किती मार? थांब जरा. आयुष्यात असा एक निर्णय घेतो, मी माझ्या मित्राचा ऐकतो. मला बोलतो सुरळीत चाललाय, मी वाकडावर चाललोय. त्या शब्दावर मी आज दारूपासून आजपासून नाही, उद्यापासून दारू सोडतो. आज पितो किती पाहिजे ती. काय बोलतोस? आजपासून दारू सोड. सोडली म्हणून चल तुला सोडतो घरात मी. ओके. आय लव्ह यू म्हटला. काय परत म्हण? परत म्हण. अरे परत म्हण. मोबाईल लावायची ना. होय. यायला. सगळं तुमचं जा, त्या पोराला घरात ठेवून जा. जा. यायला उठता बसता नुसता मोबाईल नुसता हातात. यायला पॅन पण खाली तोड. अगं वैभवी. ओ वैभवी ना, मंजू मंजू. हा मंजू, मग तिकडचं ना वैभवी. माझा सासरा रागवायचा नाही काय? हा मंजू. अगं मी काय म्हणतो, तो आपला वरचा गोम्या, तो त्याचं काय गोम्याचं? तो माहितीये गोम्या आपला? गोम्या वरच्या आलीचा तो गोम्या, त्याचं काय? अगं जाम दारू प्यायला लागलाय बघ. त्याच्या 4-4 मुलांचं कसं होणार काय माहिती. आणि तुमचं पहिलं कसं व्हायचं? काय जाऊ दे ग. स्वतःच तेवढं दाखवून दुसऱ्याचं बघता वाकून. अगं तो दारू प्यायला लागला, मग त्याच्या 4-4 मुलांचं कसं होणार? अरे असं कोण उगाच पियत नाही, मजबुरी असते प्रत्येकाची. बरं झालं तू दुनियेतली पहिली बायको असतील. दारू प्यायला प्रोत्साहन करते. उद्यापासून मी पण करतो सुरुवात. हो, तुम्ही करा सुरुवात, मग तुमची काढते बरोबर वरात. त्याचं मंगलसूत्र गेला कानात. अगं मी काय म्हणतो मंजू, काय हो? आपला आता हा मुलगा मोठा झालाय, हो हो पण सारखा सारा वेगळाच करायला लागलाय गो. काय समजत नाही. काय त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय काय? हो हो, त्याच्या हातात मोबाईल असला ना की हा बरोबर असतो. मोबाईल नाही दिला की हा कसा वेगळाच करायला लागतो बघा. तेच काय समजत नाही ग. काल त्याला डॉक्टर कडून पण आणला. चल, बघूया काय तर परत नेऊया परत जाऊया डॉक्टर. डॉक्टरकडे, चला जाऊया.
त्याला ठोकतो म्हणतो रे. त्याला माझं पार काढता पण घरात ठोकतो करत असतो. ठोकतो कोणा म्हणता? त्याला रात्री 2 वाजता पण ठोकतो करत असतो. ठोकतो का हा? त्याला मोबाईल कुठे असेल करत असतो. कोणाच्या बाजूला म्हणतो? अरे याचा मोबाईलच पडायला हवे. नुसता ठोकतो. काय ठोकतो तर राहतात? काय रे? जायला गोम्या सुधारलाच वाटत. सुधारलो रे. मला असं ऐकलं आयुष्यात एकदा. बरं झालं. सुधारलास ना. सुधारलो बस दोस्ता आय लव्ह आय लव्ह मंगावून मग ठोकतो करतोय रे. च्या आईला. अरे काय वरती बघ. शाळा काय करता तरी मोबाईल वर पोरा. काय माहित मला ठोक वर आला बघ, खाली आला बघ, तिकडून आला बघ, काय तर म्हणतात हे बघ. काय पोरा काय झालं तुमचा? मार म्हणतोय मार. अरे काय चाललंय काय तुमचं? अरे काय पुस करते त्याच्यात? अभ्यासाचं तुम्हाला पडलं की नाही? माझं पण पोर ठोका. काय सांगू तुला कोण्या? अरे मी पण त्या माझ्या पोराला काल डॉक्टरकडून आणलाय बघ. काय बोलतो? काय त्या डॉक्टर परिणाम झाला काय समजत नाही रे. मोबाईल मुळेच असेल. नुसता दिवस रात्र ठोक ठोक वर आलं बघ, खाली आलं बघ. त्याच्या हातात मोबाईल. काय करायचं थोडा विचार कर. काय विचार करायचा? सत्य बघूया. काय घरात विचारलंय हो. आता उधारी बंद आहे. उदारी बंद. जाऊन येतो हा पटकन. लवकर ये. हा 2 तास थांबा. मला चक्की दे द्या 10 रुपयाची. काय चाकणं विकणं पाहिजे की काय? होय जरा घेतली होती. जा, जा. एक चॉकलेट भेटेल का? पैसे नाही आता. पुढच्या वेळीच दे. वाट बघा.
तात्या दुकान उघडलं नाही. काय तात्या काय करताय? कसं आहे बरं आहे ना? आता उघडलंय बघ माझं दुकान. आता तात्या उघडलं नाही त्याच दुकान. तात्या पण जाम कॉमेडी आहे. कोंबडी होती ती कालच कापली रे. मी कॉमेडी म्हणलो, कोंबडी ऐकला नाही. तात्या झालाय कानात त्यातच खोबरले टाकायला वाटते. काय तुमचा हो तात्या कॉमेडी मध्ये तुम्ही जोक मारता म्हणतोय मी. नाही सिगरेट. अरे मिळाला ती सिगरेट फुकू नकोस. तुझ्या फुफ्फुसाचा खुरकुला व्हायचा. फुफ्फुसाचा खुरकुला. अरे मिळाला तुझ्या इथं जर कालीज असतं ना तुझ्या इथं फुफ्फुस असतं. खुरकुला व्हायचा म्हणतोय मी. खुरकुला घातला गप रे. काय बोलू तुला आता? तात्यानो एक गायचप द्या ना. हो तात्यानो. जबरदस्त. हो तात्यानो एक गायचप द्या ना. अरे तू पण नाही रे सोडलं होतं सगळं. अरे पण तू करतोस काय? सिगरेट ओढतो. अरे सगळं सोडलं होतस ना. सिगरेट नाही सोडली, ती कधीतरी लागते रे. काय गोहा याला. दोघं पण एकमेकांना ज्ञान देतात, पण दोघं पण व्यसनी आहेत. काय झालं मास्तर? काय मास्तर काय झालं? काय कम्या कसला धूर येतो या? अरे आता हो मास्तर आता धुरावाली मशीन आली होती. कसा धुरवाला होता धुरवाला. मला माहित आहे कसला धूर येतोय तो. मास्तर बरं ना तुम्ही आलात. मी काय म्हणतो आपल्या इकडचे पोराला सगळे पागल व्हायला लागले. काय समजत नाही हो. काय रे गोम्या त्यांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला हो. बरोबर. काय करायचं काय समजत नाही बघा. तुम्ही त्यांना मोबाईल देता का? बोल. मोबाईल देतो. साला माझा कार्टा 2 वर्षाचा आहे. साला संडासात गेला तरी मोबाईल वर असतो. मला मोबाईल वर हागायला होते कशाला तू काय समजत नाही मला. काय रे बुवा. माहिती आहे का? सगळं करण्यावरती उपाय म्हणून मोबाईलच समजतात. मुलगा जेवढा नाही की द्या मोबाईल. मुलगा झोपत नाही की द्या मोबाईल. बरोबर आहे पाटील, असंच आहे. काय करणार. चल गोम्या बोल आपण जाऊया. हा मास्तर काय तर बघितलं जायचं आपण. ओके चला मास्तर. मी काय म्हणतो उद्या तुम्ही मुलांना घेऊन शाळेत या. शाळेत जायचं होय. बोलू आपण. हो ठीक आहे. तात्या बाहेर धुलाय. गण्या ए गण्या यायला हा भैरा बिरा झालाय की काय? गण्या ए गण्या बोला पाटील. कसं काय पाटील? आमचे लट्ट पाटील. गण्या तू काय पाटलाची चेष्टा विष्टा करतो की काय? खूप दिवसाने आलात तुम्ही इकडे. पहिले एकदा येऊन गेलात आता पुन्हा आलात. पाटील तुम्हाला ना हे सांगायचं होतं. गण्या सांग बरं काय सांगायचं होतं ते.
हो इकडे ना मोबाईलला अजिबात नेटवर्क नाही. एखादा फोन जरी आला ना तरी हॅलो हॅलो करत सगळीकडे फिरावं लागतं. एक फोन करायला वरती खात्यावरती जावं लागतं. गण्या, तुमचा अरे मोठा आहे आणि आमचा छोटा. काय 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 बोलता काय पाटील? अरे गण्या, तसं नाही. तुमचा मोबाईल हा मोठा आणि आमचा छोटा आहे. मोबाईल बद्दल बोलतोय मी. अरे गण्या, नमस्कार पाटील, कसा आहे? बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. आज जोडी खुश दिसते. कुठे बरी जाते? काय नाही, इकडंच आलो, फेरफटका मारत होतो आणि आलो आपलं तात्यांच्या दुकानावर. बरं. अरे गोव्या आणि मित्र तुम्ही इकडे? हा काय करता? अरे गोव्या आणि मित्र तुम्हाला ना दोघांना एक सांगायचं राहून गेलं. काय रे? अरे तो आपला मित्र आहे ना पांडू, हा, त्याचा मुलगा ना हॉस्पिटलमध्ये आहे. काय म्हणतोस? काय झालं त्याला? अरे त्याचा मुलगा ना 5 वर्षाचा आहे. तो जास्त ना मोबाईल वापरतो. रात्र दिवस मोबाईल त्यामुळे त्याच्या डोळ्यावर परिणाम झाला. बघा मंडळी, रात्र दिवस मोबाईल वापरून त्याच्या डोळ्यावर परिणाम झाला. तुमचा कशावर झाला? त्याच्या डोळ्यावर झाला. तुमचा कशावर झाला? अरे बापरे, ही हसायची गोष्ट नाही हा. पोरांचे डोळे जायला लागले. अरे या मोबाईल मुळे किती जणांची जिंदगी पण बर्बाद झाली. ज्यांना दिसत नाही ना त्यांना त्या मोबाईल डोळ्याची किंमत कळते. त्यामुळे मुलांना मोबाईल देताना जरा विचार करून द्या. अरे मित्या, खरं आहे तुझं. माझ्या भावाला मोबाईल बघून चष्मा लागला आहे. त्यांना किती समजावलं तरी समजत नाहीत ते. अरे ते जाऊ दे, परवाची एक गोष्ट सांगतो तुला. अरे त्या इंस्टाग्राम की फिस्टाग्रामवर एक व्हिडिओ बघितला मी. अरे ती बाई त्या खाटावरली परात ती फ्रीज मध्ये ठेवायच्या ऐवजी त्या बारक्या पोराला फ्रीज मध्ये ठेवला. मी पण हा व्हिडिओ बघितला. काय बोलायचं आता मंडळी, बघितला हो तुम्ही? मोबाईल मध्ये तुम्हाला दुसरंच बघता येतं. खूप उशीर झाला आहे. आपल्याला जायला हवं. चला येतो मी. चला. अरे गोव्या आणि मित्र उद्या आपल्याला शाळेत जायचं आहे. मीटिंग आहे ना. अरे हा, मास्तर आणि शाळेत बोलावले नाही ना? हो, जायला लागेल. काय सांगतात ते तरी बघू. अरे हे पोरांनो, हो शाळेत मीटिंग आहे ना, मग मीटिंगला जावं. बघा तिकडे काय सांगतात ते. तात्यांचं लक्ष बरोबर असतो. कधी बघवदेवानी ती मोबाईल काही असती. तुम्ही कशात घालता बोट? मोबाईल काय मोबाईल असू द्या. आता तुमच्या धोत्रात ठेवला असेल. बघा बघा माझ्याकडे काय तात्यानो बटर पण काय आहे. उर्बट झाले सगळी पोरं आता. जाऊ दे, आमची पिढीच बरी होती. होय काका, काय सांगू तुका, घेतो का मुका? अरे नको त्याला पिसलवू ते तात्याला. तात्याला पिसलवतो आता. काय म्हणतो तात्या, काहीतरी बोलता वाय. एकदा का सर्व एकत्र आली ना की कसं जीवाला वाटायचा. अशी पहिली पिढी होती. कोणाची भांडणं नाही, तंटा नाही. आणि आताची पिढी बघा कशी, नुसती मोबाईलवर. हो अगदी बरोबर आहे काकांचं म्हणणं. बाकी काय तात्याने काय सांगितलं तुला समजलं नाही रे? हा? तात्याने आपल्याला एवढं सांगितलं की उद्या शाळेत मीटिंग आहे, मीटिंगला जायला पाहिजे. एवढं काय जाऊया. चला शाळेत उद्या मीटिंगला जाऊया आपण. चल. काय मुलांनो, मी घरी सांगितलं ना यायला. आली ना अजून कोण?
मास्तर येऊ का? या बसा. पहिला बसायला बघतो त्याला बघतो होय. मला सर्वांना बोलवलं याच्यासाठी की आजच्या या मोबाईलच्या जमान्यात सर्वांचे कोणाला आजार होत आहेत. आज या जीवसृष्टीमध्ये पक्षी गायब व्हायला लागले, प्राणी गायब व्हायला लागले. त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी बोलवलं. पहिली माणसांना 3 गरजा होत्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु आता माणसांना 4थी गरज भासू लागली, ती म्हणजे मोबाईल. आजच्या या पिढीमध्ये मोबाईल शिवाय जगणं म्हणजे खूप मुश्किल होत बसलंय. आता आपण सर्वांनी एकच संदेश देऊया: मोबाईल हा मोबाईल प्रमाणेच वापरायचा. मुलांना कमी प्रमाणात मोबाईल द्यायचा. हे पहिलं आई वडिलांनी समजून घेतलं पाहिजे. आई वडीलच मोबाईल जास्त वापरतात, ते बघून मुलं त्यांच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. मुलांनी पण आई वडील जे सांगतात ते ऐकायचं. मोबाईलशी जास्त हट्ट करायचा नाही. आताची मुलं त्या मोबाईलवरती अभ्यास होतो, त्यासाठी मोबाईलवर अभ्यासही करावा लागतो ना. मोबाईल शिवाय अभ्यास करायचा तो कसा? मुळात आहे ना, मुळात आई वडिलांनीच मोबाईल वापरायचा नाही. ज्यावेळी शाळेतून मुलं येतात घरी, त्यावेळी आपण स्वतः 2 तास त्यांच्यासाठी काढायचा मोबाईल शिवाय. आपणही त्यांच्याबरोबर एखादं पुस्तक वाचायला घ्यायचं किंवा एखादं वर्तमानपत्र वाचायला घ्यायचं. ते बघून एक दिवस नाही करणार, दुसऱ्या दिवशी नाही करणार, तिसऱ्या दिवशी नक्कीच ते पण तुमची पूर्ती करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे मास्तर, आम्ही अंमलात करून आणू. चला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते।